नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय। सुधागड किल्ल्याचा पहिला पाठ तुम्ही बघितला असेलच, तर मग चला बोलूया दुसऱ्या पाठकडे। खरंच आमचं भाग्यच म्हणावं लागेल, कारण या सुधागड किल्ल्यावर भ्रमण करत असताना आमची भेट दुर्गरक्षक जयकांत शिंकरे सर यांच्याशी झाली। जयकांत सर दुर्गरक्षक फोर्स महाराष्ट्र राज्याचे संस्थापक आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। त्यांचं या गडकिल्ल्यांवरील प्रेम खूप अतुलनीय आणि अतूट आहे। आमचं थोर भाग्य जे आम्हाला फक्त सुधागड किल्ल्याचंच नव्हे, तर इतरही गडकिल्ल्यांचा इतिहास ऐकायला मिळाला। या गडकिल्ल्यांचे संवर्धन ही कालाची गरज बनली आहे, कारण हे गडकिल्लेच महाराजांचे खरे स्मारक आहेत आणि ते आपणच जपले पाहिजेत। जयकांत सरांनी जो इतिहास सांगितलं ते ऐकून अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी देखील आलं। तुम्हालाही तोच अनुभव सरांचा हा व्हिडिओ पाहताना होईल। तर मग चला ऐकूया, पाहूया सुधागड किल्ल्याचा हा खरा इतिहास। अभिषेकाच्या आधी त्यात स्पष्टपणे उल्लेख आहे, कारण त्यांनी सगळे खर्चाचा सगळा हिशोब काढला। बऱ्याच किल्ल्यांना आपण किती खर्च केला हे काढलं। त्याच्यामध्ये सुधागडासाठी 5000 होल खर्च केलेल्याचे पुरावे आपल्याला, म्हणजे त्याच पैशामध्ये या गडाचं बांधकाम हिरोजी इंदळकरांनी त्यावेळेला केलेलं। म्हणून रायगडाच्या आधी हिरोजींनी जो सगळ्यात पहिला ट्रायल मारला, अभ्यास करण्याची ही गोष्ट आहे। राजधानी सिंधुदुर्ग सुद्धा हिरोजींनी बांधला, बरोबर की नाही? अभेद्य, पण तो सागरी जलदुर्ग होता। पण सागरी किल्ल्यामध्ये आणि गिरिदुर्गांमध्ये जमीन आसमानचा फरक असतो बांधकामामध्ये, म्हणून त्यांना एवढा अनुभव नव्हता की गिरिदुर्ग बांधायचा, बरोबर की नाही? रायगडावर काय एकच आर्किटेक्चर नव्हते, हिरोजी इंदळकर होते, अर्जोजी यादव होते, गिरजोजी यादव होते, बरेच आर्किटेक्चर होते मोठे मोठे, पण त्यांची नाव घेतली जात नाही, बरोबर की नाही? आपल्याला फक्त हिरोजी इंदळकर माहिती का, करते पायरीमुळे, बरोबर? तसे अनेक आर्किटेक्चर होते। तर तसंच हिरोजींनी या किल्ल्याचं 5000 होम घेऊन बांधकाम असं केलं की नंतर काही काळानंतर महाराजांच्या लक्षात आलं, जेव्हा भौगोलिक रचना पाहिली, महाराजांना भूगोल किती माहिती होता विचार करा। तेव्हा कुठली सॅटेलाइट नव्हती, कुठल्या वरून पाहण्यासारखा ड्रोन सारखी सिस्टीम नव्हती, तरी सुद्धा सह्याद्रीच्या कुठल्या कड्यातून आपलं संरक्षण होईल आणि कुठून आपल्याला धोका होईल हे महाराजांनी ओळखलं होतं। अगदी रायगडापासून सगळ्या गड किल्ल्यांकडे कुठलाही डोंगर सहज निवडला नाही ना, किंवा हा डोंगर चला बांधायच्यावर किल्ला, असं नसतं। त्याची अभेद्यपणा जी बोलतात, शक्ती शत्रूशी लढण्याची, ती ओळखावी लागते, आणि तो ओळखणारा राजा होता, म्हणून सह्याद्रीचा राजा म्हटलं जातं। तर तसं महाराजांनी या बोरप्या किल्ल्याला राजधानीचा दर्जा देण्यासाठी हिरोजींना बांधायला सांगितलं। म्हणून याची प्रतिकृती हा फर्स्ट प्रायोरिटी आहे, याच्यानंतर रायगड घडवलेला। पहिला सॅम्पल हा आहे। मी नेहमी काय सांगतो की गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे, याची पहिली प्रायोरिटी रायगडचा नगारखाना। नगारखान्यावर त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे पाहिलं ते 1853 ला त्यांनी तिथे उमटवलं। आणि जर बघायचं असेल तर मुंबईच्या भेंडी गल्लीमध्ये जायचं, आणि तिथे सरदेसाईंची बिल्डिंग आहे खाली, त्या बिल्डिंगच्या खाली माझ्या उंची एवढा एक बनवलेला डमी, जसं आपण बोलतो की हे पहिलं काम केलंय, तसं गेटवे ऑफ इंडिया ज्या आर्किटेक्चरनी बांधला, जो मराठी आर्किटेक्चर त्याचं नाव सरदेसाई, त्यांच्या बिल्डिंगच्या खाली आजही मिनी गेटवे ऑफ इंडिया आहे दगडाचा। भेंडी गल्ली मुंबईची, तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्हाला लगेच फोटो मिळतील। मुंबईची भेंडी गल्ली, आणि त्या भेंडी गल्ली मधला मिनी गेटवे ऑफ इंडिया, मिनी जो मोठा आहे तो नव्हे, मिनी म्हणजे त्याचा एवढा दगडाचा स्ट्रक्चर बनवलेला आहे, आणि तो हुबेहूब नगारखाना। म्हणजे तुमच्या लक्षात येईल की त्यांनी जो बिल्डिंग खाली भरून ठेवलेला आहे सॅम्पल, तो अगदी नगारखाना आहे। म्हणजे प्रत्येकाची कॉपी कुठे ना कुठेतरी झालेली आहे महाराजांची। सेम तसंच आहे, इथे त्यांनी ट्रायल केला, आणि नंतर महाराजांच्या लक्षात आलं की आजूबाजूला सह्याद्री हा बऱ्यापैकी सुधागडाला जॉईंट आहे। अगदीच म्हणजे आपण इथून चालत आहे ना, त्या पलीकडे जो बुरुज गेला पूर्वेकडे पश्चिमेकडे, त्या बुरुजाने चालत गेलं की माणूस तैलबैलाकडे जातो, समोरच्या किल्ल्याकडे डायरेक्ट। इथून खाली उतरला की आपण सवाष्णीच्या घाटाकडे निघून जातो। म्हणजे इथल्या ज्या दोन घाटावाट आहेत किंवा इकडच्या लेण्या आहेत, या सगळ्या जॉईंट आहेत एकमेकांना। महाराजांना कुठलाही जॉईंट नाही पाहिजे होतं, किल्ला सेपरेट पाहिजे होता। जसं रायगड आहे, रायगडाला एकही डोंगर अटॅच नाहीये, तो मधीच आहे। तुम्ही जर गुगलला पाहिलात, अगदी मधी डोंगर आहे, आणि बाजूने 11 किल्ले आहेत। किती? 11 किल्ले, आणि याला फक्त 4 किल्ल्यांची सुंकणा या सुधागडाला फक्त 4च किल्ले, आणि तेही सगळे टेहळणीचे किल्ले आहेत। अगदी घनगड असेल, तैलबैला असेल, सरसगड, हे सगळे टेहळणीचे किल्ले आहेत। किल्ल्यांमध्ये प्रकार असतात, लक्ष ठेवण्यासाठी असणारे किल्ले, लढाऊ किल्ले नाहीत मोठे, किंवा कुठेतरी आपण घातपात करू शकतो, लढू शकतो, जास्त सैन्य ठेवू शकतो, तोफ गोळा ठेवू शकतो, दारू गोळा ठेवू शकतो, असं एकही किल्ले नाही। म्हणून महाराजांनी विचार करून तोपर्यंत रायडी जेव्हा मिळाला, तेव्हा महाराजांनी याच्यासाठी बांधकाम केलं, पण शब्द तिथे टाकला नंतर की तख्तास जागा हाच गड करावा। तेव्हा हिरोजींच्या लक्षात आलं की आता आपल्याला डबल काम पडणार।
म्हणून रायगडावरती जेवढ्या वास्तू आहेत त्याच्या कितीतरी कॉपी या सुधागडावरती आहेत. हा महादरवाजा असेल, आता आपण जे दारू कोठार बघू, दारू कोठार जी टकमुक टोकाकडे आहे त्याच्यामध्ये इजभर फरक नाहीये. जे रायगडाचे दारू कोठार आहे जे ब्रिटिशांनी जाळले, अगदी हुबेहूब त्याची उंची, लांबी, रुंदी सगळं जसं तसं. कारण हे तेव्हा आधी घडवून घेतलं होतं हिरोजींनी राजधानी समजून. पण नंतरच्या काळामध्ये महाराजांनी हा विषय जेव्हा सोडला की नको आपण रायरीवरतीच हा तख्त निर्माण करू, त्यावेळेला हा सुधागड फक्त वापरामध्ये होता. वापरात होता. याचं महत्व कधी वाढलं? याचं महत्व सगळ्यात जास्त राजाराम महाराजांच्या काळात वाढलं. तुम्हाला माहिती आहे रायगडावरून वाघ दरवाजातून राजाराम महाराज निसटून गेले, पण ते राजा होते, छत्रपती होतेच ना. स्वराज्याला छत्रपती नव्हता असा विषय नव्हता. येसुबाई अनिसाबाईंनी केलेलं जे राजकारण होतं, जो गनिमी कावा, हा कुणाच्याच लक्षात आला नाही. रायगडावरून जरी निसटले, महाराष्ट्रात जरी राजा नसला तरी स्वराज्याला राजा होता, पण ते जिंजीला होते. जिंजीतून महाराष्ट्राचा कारभार बघत होते. राजाराम महाराज निसटून गेले तरी सुद्धा औरंगजेबाकडे हा किल्ला गेला नव्हता. अभ्यास केल्यानंतर लक्षात येते. म्हणजे सुधागड किल्ला हा राजाराम महाराज महाराष्ट्रात नसताना सुद्धा स्वराज्यात होता. का माहितीये? कारण या स्वराज्यामध्ये दोन अशी वादळं होती ज्यांनी स्वराज्य राखून धरलं होतं. ते होते संताजी धनाजी. त्यांनी हे किल्ले जाऊ दिले नाही, लढवत ठेवले शेवटपर्यंत. म्हणून हा किल्ला राजाराम महाराजांच्या काळात सुद्धा आपल्याकडे होता. आणि त्याच राजाराम महाराजांनी ज्यांनी हा किल्ला लढवला, शेवटपर्यंत जपून ठेवला, त्याच पंत सचिवांना याची सगळी मक्तेदारी दिली या किल्ल्याची 1705 मध्ये. किती? नंतरच्या काळामध्ये, अगदी शेवटच्या पेशवे काळात, त्याच्यानंतरच्या काळात ही सचिवांची म्हणजे पिढ्याने पिढ्या त्यांच्या काळापर्यंत म्हणजे जे पंत सचिव होते त्यांना दिलाय. मग त्या पंत सचिवांनी काय केलं? आपली जी कुलदैवत आहे ती या गडावरती आणून ठेवली. ती ही भोर आहे. भोर संस्थांची कुलदैवत. जसं रायगडाची शिर्क्यांची कुलदेवता शिरकाई, लक्षात सेम तसंच इथे पण प्रकार. आणि मग त्यांनी तो चौसिपी वाडा बांधला, जिथून या स्वराज्याच्या हद्दीत त्यांच्याकडे जेवढा जेवढा मुलूक आहे त्या मुलुकाचा कारभार चालायचा. इथून आपण आता खाली जेव्हा जाऊ, नंतर जेव्हा निघू उमरखिंडीकडे, तेव्हा वाटेत अतोने नावाचं एक गाव आहे. ते गाव त्यांना मुलकी म्हणून दिलेलं होतं, म्हणजे त्यांच्या पूर्ण कुटुंबाला दिलेलं होतं की त्या गावाच्या हद्दीत जमिनीवरती त्यांना जे पाहिजे त्यांनी करावं. म्हणजे ते गावच त्यांना दिलेलं होतं, अतोने गाव. याचे उल्लेख आहेत आपल्याकडे कागदपत्रामध्ये. म्हणजे त्या पंत सचिवांना किती डिमांडचा विचार करा. म्हणजे पैशाचे व्यवहार असतील, स्वराज्यातला कारभार असेल, देशमुखी असेल, पाटीलकी असेल, या सगळ्यांवर लक्ष ठेवणं हे त्यांचं काम होतं. ते ह्या वाड्यातून करायचं. आणि एवढं मोठं महत्व या सुधागडाला त्या काळामध्ये होतं. भले हा लढाऊ किल्ला नसेल, पण इथे झालेली 2 युद्ध खूप भयंकर आहेत. कारण आपण ज्या भोराईच्या मंदिरामध्ये ज्या समाध्या बघतो, सगळ्या ज्या विरगळी आहेत, ह्या सगळ्याच्या सगळ्या सुधागडावरती मरण पावलेल्या आपल्या मराठ्यांची शौर्य प्रतीक आहेत. कारण इथे युद्ध झालेली आहेत. अगदी आपण सकाळी ज्या बोकडविरा पारावरून लोखंडाच्या शिडीतून वर चढलो, मराठ्यांनी तिकडे युद्ध केलेली आहेत त्या बोकडविराच्या पहाड्यावर. तिथून वरती येऊन या पंत सचिवांच्या महादेवाच्या माळ्यात, त्यानंतर त्या तलावामध्ये एका ठिकाणी अशी नोंद सापडते की जे कमळ तलाव आहे त्यात विष टाकलं होतं. काय टाकलं होतं? विष. त्याचं कारण होतं, कारण युद्ध काळामध्ये गडावरचा जो पहारेकरी म्हणजे गडावरची लोक असतात, पहिलं काय काम करतात? पहिला पाणी आणण्याचं काम करतात. सैनिकांना पाणी पुरवायचं काम वेगळी फळी करते. आपण जर 10 लोक लढतोय तर 10 लोकांचं काम असतं पाणी पुरवणं, 10 लोकांचं काम असतं दारूसाठा पुरवणं किंवा जे लागेल ते पुरवायचं. सगळेच लढत राहत नाहीत. नाही तर आपल्याला वाटतं गडावर 100 लोक 100 लढतात, असं कधीच होत नाही. प्रत्येकाची एक जबाबदारी असते. तुमच्याकडे जी जबाबदारी दिली तुम्ही पूर्णपणे पार करायची. नाही तर ही 10 लोक लढून लढून मरतील, यांना पाणी नको का? सतत विचार करा. म्हणजे ही गड किल्ल्यांची पद्धत. इथे एक सिस्टीम आहे. तेच शब्द ज्या वेळेला छत्रपती शिवरायांनी पूर्ण केली, तेव्हा कदाचित जसं रायगडावरती आदेश जसा दिला होता तसा इथेही दिला होता की उद्या जर हे शेतकऱ्याचं किंवा बळीचं राज्याचं निर्माण झालं उद्या भविष्यात, तर त्याचं चिन्ह, त्याची ओळख ही जगात येणाऱ्या प्रत्येक माणसाला कळली पाहिजे. या गडावर जो कोणी या दरवाज्यातून येईल त्याला कळलं पाहिजे की कोणाचं राज्य आहे? शेतकऱ्याचं, बळीचं राज्य. मध्ये कशावर ओळखायचं? तर शेतकऱ्याच्या शेतातलं जे कणीस असतं ते शिल्पावर टॉप कोणी दिसलं? सगळ्या दिसलं काय? सेम रायगडावरती आहे. रायगडाच्या नाणे दरवाजावर पण मध्ये अगदी सेंटरला दिले, अगदी हुबेहूब. त्यानंतर ही 2 शरफ शिल्प मी सकाळी सांगितलं बघा. पायाखाली काय आहे? हत्ती आहे. हत्ती हे पातशाह्यांचं किंवा मुघल, निजामशाही, आदिलशाही, बिदरशाही यांचं प्रतीक आहे. कारण हे लोक, जसा आपला राजा घोड्यांवरून फिरायचे, महाराज असून सुद्धा घोड्यावरून जायचे, पण त्यांचे जे मोठे मोठे सरदार असतील, सुभेदार असेल, तो औरंगजेब असेल, कोणी असेल, हे सगळे सगळे कशावर फिरायचे? हत्तीवर. म्हणून महाराजांना येणाऱ्या प्रत्येक माणसालाही सांगायचं की जो कोणी इथपर्यंत येईल तो कितीही बलाढ्य असू दे, तेव्हाचा सगळ्यात मोठा शक्तिशाली प्राणी कुठला होता? हत्ती.
पण अशा मोठ्या हत्तीला सुद्धा पायाखाली तोडवण्याची ताकद म्हणजे त्या शायांना, त्या राजवटींना पायाखाली तोडवण्याची ताकद कोणामध्ये आहे? शरभामध्ये, म्हणजे महाराजांना. शरभ हे शक्तीचं प्रतीक दाखवलेलं आहे. वाघ आणि सिंहाचं मिश्रण आहे. म्हणून जंगलाचा राजा जसा सिंह असतो किंवा ज्याचं सगळ्यात जास्त ताकद चालते ज्या वाघाची, त्याच्या जबड्यात, त्याच्या पंजात जशी जास्त ताकद असते, तर तसं हे दाखवलेलं आहे शरभ की त्याच्या पायाखाली काय दाखवलेलं आहे? पातशाया किंवा ज्या मुघल, निजामशाही, आदिलशाही अशा ज्या आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये होत्या त्या काळामध्ये, जसं मी सांगितलं की दिल्लीचा बादशाह असेल किंवा आदिलशाह असेल खालचा, ह्या सगळ्या लोकांना कुठेतरी शमवण्याचं काम महाराजांनी त्यावेळेला केलं. सेम रायगडावरती आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे येणाऱ्या सगळ्या पिढ्यांना कळलं पाहिजे की आता हे कोणाचं राज्य आहे. त्यानंतर याच्या खाली जी 2 शिल्प आहेत बाजूला, ही कमळ शिल्प आहे. कारण या उंबऱ्याच्या आतमध्ये जसं आपण बोलतो, महाराजांनी काही इथे राज्यकारभार केला नाही, पण स्वराज्यात तर किल्ला होता. पण बनवण्याच्या आधी त्यांचा उद्देश हाच होता, जसा रायगडावरती होता, की या उंबऱ्याच्या आतमध्ये काय आहे? लक्ष्मी आणि सरस्वतीचं काय आहे? वास आहे. म्हणून लक्ष्मी आणि सरस्वतीचं कमळ हे आपल्याला कोरलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर पाणी जाण्यासाठी बाहेर जागा ठेवली, रायगडाला पण बघितले ना, हा उंबरा आहे. आता ह्या दरवाजाची सिस्टीम आहे, जसं मी सांगितलं, बाकी खाली जे दरवाजे मगाशी होते त्यांच्या दरवाज्यांना तरी ठेवले नसणार, पण इथे आहे. आता इथे असण्याचं कारण काय बघा, त्याचं कारण की तुम्हाला हाईट दिसेल, साधारणतः मीच 5.6 फूट आहे, तर माझ्या थोडा अजून अर्धाने वर आहे, म्हणजे 10 फुटावर तरी आहे वर, बरोबर की नाही? आता हेच सुळे इथे पण असू शकते, बरोबर की नाही? पण इथे नाहीये. रायगडाला पण बघितलेत ना तुम्ही. त्याचं कारण एकमेव, पूर्वीच्या काळी हत्ती जे होते हे दरवाजे तोडायचे. मग हत्तींची उंची 10-10, 12-12 फुटाची असायची. त्याच्यामुळे हत्ती हे दरवाजे कशाने तोडायचा माहितीये? या मेंदूच्या पुढच्या भागाने, पूर्ण वरती पण नाही, इथल्या भागाने. त्याच्यामुळे तो धावत येणार आणि काय करणार? दरवाजा तोडणार. म्हणून साठी ते सुळे त्याच्या उंचीच्या मानानेच ठेवलेले आहेत. आता ते खाली ठेवले असते, बरोबर आहे? ह्याला अंकुश असं म्हणतात. काय म्हणायचं? अंकुश. आता मगाशी कोणीतरी विचारलं की हा दरवाजा, बरीच लोक सांगतात रायगडाच्या बाबतीत की संध्याकाळी सूर्य मावळला की दरवाजे बंद होतात आणि सकाळी सूर्य उगवला की दरवाजा उघडतो. हे चुकीचं आहे पूर्ण. कुठलाही गडाचा हा जो दरवाजा आहे हा कधीच उघडत नाही, कधीच उघडत नाही. मग तो उघडतो कधी? ज्या वेळेला महाराज समजा बाहेर जात असतील किंवा एखादा पालखी जी असते किंवा मेना, एखादी स्त्री जर बाहेर जात असेल तर हा संपूर्ण दरवाजा उघडायला, बरोबर की नाही? ते पण पूर्ण सुरक्षा करून आधी आपली माणसं बाहेर ठेवलेली असतात तैनात करून, की दरवाजाकडे कोणी येऊ नये, शत्रू. म्हणून आधी दरवाजा सगळं सेफ करून मग ती पालखी बाहेर काढतात. जसं आज व्हीआयपी झोन मध्ये एखादा मंत्री चाललाय तर आधी त्याचा रूट क्लिअर केला जातो, पूर्ण ट्रॅफिक क्लिअर केलं जातं. सेम तशाच प्रकारे या मार्गावरती पूर्ण खालपर्यंत, गडाच्या तळापर्यंत काय केलं जातं? पहिल्यांदा रूट क्लिअर केला जातो, माणसं ठेवली जातात, सगळं चेकअप केलं जातं, मग ती पालखी बाहेर पडते. हा पूर्ण दरवाजा उघडून. नाहीतर असाच दरवाजा कधीच उघडला जात नाही. असा जर उघडला तर समजा शत्रू जर कधी आला त्याला आयतं मिळालं ना. गडाचा मेन काय? दरवाजाच. कितीतरी चाकणचा संग्रामदुर्ग ज्या शाहिस्ते खानांनी 6 वर्ष महाराष्ट्रात काढली, त्यांनी एकच किल्ला जिंकला. कुठला? चाकणचा. आणि तो सुद्धा भुईकोट किल्ला आहे, जमिनीवरची एक घडी आहे. ती जिंकण्यासाठी त्याला 56 दिवस लागले. किती? 56 दिवस. आणि त्याच्याकडे सैन्य होतं 3 लाखाचं. किती लाखाचं सैन्य होतं? 3 लाखाचं सैन्य असून त्याला 56 दिवस लागले. पण आतमध्ये 60-65 वर्षाचा फिरंगोजी नरसाळा नावाची व्यक्ती तो किल्ला 56 दिवस लढवत होती, मुठभर माळ होती. म्हणजे कसे लढले असतील विचार करा. डोंगरावरचा किल्ला ठीक आहे बाबा, दगडी बिगडी ढकलून अडवता येतं, पण भुईकोटावरती काय करणार? लढून. पण तरी सुद्धा 56 दिवस लढवला ना. 62 वर्षाच्या फिरंगोजी नरसाळा या सरदारांनी, या सुभेदारांनी हे लढवलं की नाही, हे एक व्यक्तीचं कौर म्हणजे पराक्रम होते स्वराज्यात. तसं आपल्याला हे इथे बघायला मिळतं. तर हा दरवाजा उघडतो कधी? महाराज किंवा पालखी जेव्हा जाईल तेव्हा. मग हा बंदच असतो. मग आता समजा गडात एखादा ये जा करायचा आहे, मग तो कसा करणार? हा जो दरवाजा तुम्हाला दिसतोय, हा दिसला की नाही छोटा, याला दिंडी दरवाजा बोलतात. काय म्हणायचं? दिंडी दरवाजा. म्हणजे माणसाला ये जा करण्यासाठी काय असतो? हा दरवाजा असतो. हा सुद्धा टायमिंग झालं की बंद होतो, तो उघडला जात नाही जोपर्यंत वरून ऑर्डर येत नाही. तो पण वरून काय ऑर्डर येतच नव्हती. तुम्ही कितीही इमर्जन्सी असली तरी सुद्धा अजिबात दरवाजा उघडला जात नाही. अगदी रायगडावर महाराज स्वतः बाहेर राहिल्याच्या नोंदी आहेत, पण दरवाजा उघडलेला नव्हता किल्लेदारांनी. कशाला? तर अशा प्रकारचा हा दरवाजाची सिस्टीम. आता हा दरवाजा जो आहे हे 2 झडपामध्ये आहे. दरवाजा कशाला म्हणतात हे पहिल्यांदा समजून घ्या. बरीच लोक आज आपण दरवाजा आपल्या घरातल्या दरवाजाला बोलतो, म्हणजे डायरेक्टली आपण एक साईडला ओढतो आणि टाळ्या लावतो, याला झडप बोलतात. काय बोलतात? आपण ज्याला लावतो हे झडप आहे. दरवाजा त्यालाच बोलतात जे शास्त्र सांगतं दोन्ही बाजूनी उघडतो, दिशा 2 पद्धतीने. अजूनही जुने वाडे जर तुम्ही पाहिलात तर दरवाजा असे बंधून त्याला ती साखळी असते. कुठली जुना देवारा असेल, काही असेल, यालाच दरवाजा बोलतात, जो दुभाषिक असतो. तसा पद्धतीचा हा दरवाजा. आता हा दरवाजा
बार रायगड जी संस्था आहे त्या संस्थेने जवळजवळ 200-250 पेक्षा जास्त लोकांनी भर उन्हात 2 दिवस घालून आपण आज ज्या वाटेने वर आलोय ना, तुम्ही विचार नाही का ना कसं आलोय आठवते का, कुठल्या कुठल्या दगडातून गॅपमधून, त्याच्यातून हे 2 दरवाजे वर आणलेले 200-250 लोकांनी बार रायगड या संस्थेने, आणि त्यांनी हा दरवाजा स्वतःच्या खर्चाने 3.5-4-5 लाख रुपये खर्च करून हा बसवलेला. कुठल्याही शासनाने गव्हर्नमेंटने हा बसवलेला नाहीये. नाही तर तुम्हाला वाटेल हे गव्हर्नमेंटने बसवलं. या गडाला 4-4, 5-5, 6-6 कोटीचा निधी पडलेला आजपर्यंत, पण काम कुठेही झालेलं नाही. जेवढ्या दुर्ग संवर्धन संस्था आहेत जीव तोडून हे गड किल्ले जपायचं काम करतात, त्यापैकी ही बार रायगड. आता इथे एक विशेष आहे अजूनही बघण्यासाठी. बघा, इथून दरवाजा जो आहे हा अखंड कातळात कोरला आहे. हे दिसतंय का? पूर्ण डोंगर पुढे इथे दिसतंय का? म्हणजे हे पायाखाली आपण ज्याच्यात उभे हे सगळं कातळ आहे, आणि जिथे गरज आहे तिथे दगडांचं काय केलंय, बांधकाम केलं. आता इथे बघा हे दिसतंय स्पॉट, त्या गॅप दिसतात का, याला जंग्या म्हणायचं. काय म्हणायचं? जंग्या. त्याचा 2 फायदे असतो. एक, त्या साईडला जो आता हे जेवढी माणसं उभी आहेत तेवढी हाईट नाही त्याची हाईट जास्त आहे. ते दगड पडलेत त्याच्यावरचे, म्हणजे उंची अजूनही त्याची, ही तटबंदी जी आहे ना वरची, त्याची उंची अजूनही जास्त आहे. कारण त्या जंग्या एवढ्या जवळ नसतात, म्हणजे माणसाच्या कमरे एवढ्या अशा उंचीच्या असतात, एवढ्या मोठ्या. मी तुम्हाला नंतर दाखवतो. आपण दिल्ली दरवाजाकडे जाऊ ना, तिथे आहेत जंग्या खूप उंच उंच. याचं एकच काम असतंय की आता समजा आपण शत्रू आहे, इथे खाली युद्ध काळाच्या वेळेला यांच्यावरती या बुरुजांवरती कड्या ठेवलेल्या असतात. जेव्हा आपल्याला वाटतं की युद्ध काळ चालू आहे त्यावेळेला सगळ्या सुखसोयी आणून ठेवलेल्या असतात. गरजेला लाकडा गवताच्या गंजी असतात, आगीचे गोळे टाकण्यासाठी असते, मोठे मोठे दगडी आणून ठेवलेले असतात वरून चिरून मारण्यासाठी, हे सगळे प्रकार असतात. किंवा या गडांवरती इथे चिकट द्राव जो असतो शेंबडासारखा हा सोडला जातो पायऱ्यांवरती, जेणेकरून तुम्ही घसरून पडाल. ही सगळं अडवण्यासाठी आहे. सेम तसंच इथे उकळतं तेल आणि पाणी वरून सोडलं जायचं. त्याच्यामध्ये एक विशेष लक्षात ठेवा, पाण्याची जखम जी असते, जर भाजलेला माणूस कधी पाहिला तर वरची फक्त साल काढताना पांढरी साल येते. जसं आपण टॅटू काढणाऱ्या माणसाला माहितीये 3-3ऱ्या लेअरमध्ये टॅटू आहे, 3री लेअर चमडीची 3री लेअर आपली. तसं पहिल्या लेअरमध्ये तो व्हाईट लेस असतो आपला, जो पाण्याचा असतो. पाणी जर पडलं तर जळलं तर बघा लगेच पांढरं बाहेर येतं, बरोबर आहे. तसं तेलाचं नसतं. तेल जर उकळलेलं पडलं तर ते डायरेक्ट हाडापर्यंत जातं. तेल जर अंगावर पडलं तर ते तेल कुठपर्यंत जातं, ते मांसाला होल पाडतं पूर्ण आणि आत जातं पूर्ण हाडापर्यंत. म्हणजे वरून जर उकळलेलं तेल जर आपल्या अंगावर पडलं तर आपल्या अंगावर किती मोठी जखम होईल हे त्या शत्रूला माहिती होतं. म्हणून तो काय करायचा, याच भागात पळापळ करायचा, गोंधळ निर्माण करायचा. गोंधळ निर्माण झाला की तुमचं लक्ष गेलं ना, तुम्ही विचलित झालात. विचलित झालेल्या माणसावर वरून तो माणूस काय करणार, सरळ काय सोडणार, बाण सोडणार, की तुम्ही जागेवर खालास. एक जरी माणसं गाडली तरी दरवाजाला काय सुरक्षा निर्माण झाली. ही सिस्टीम आहे. बरं, दुसरी गोष्ट, ही पद्धत जी आहे फक्त आपल्याला शिवकाळातच बघायला मिळते, ती म्हणजे गोमुखी पद्धत आहे. ही पद्धत आजपर्यंत कुठल्याही, आपल्याकडे कदंब राजे झाले, शिलाहार राजे झाले, यादव राजे झाले, बरेच राजे झाले, पण कोणीही दुर्ग किल्ल्यांची अशी बांधणी केलेली नाही, फक्त महाराजांनी केली. आणि किल्ल्यांचं लढाईचं महत्व जे आहे ते शिवकाळात सगळ्यात जास्त आहे. आता किल्ले आधीही होते की, अगदी सातवाहन काळापासून किल्ले आहेत, शिलाहार राजा, भोज राजापासून किल्ले आहेत, पण त्यांना लढाऊ किल्ले नव्हते. महाराजांच्या काळात लढाईचं प्रमाण जास्त वाढलं, कारण त्यावेळेला लोक आहे ना धर्म जागृतीसाठी जास्त रक्षण करत होते. किल्ल्यांचं रक्षण हे भूमीसाठी होतं, की आपला मुलूक आपल्या ताब्यात असावा, आपला गाव, आपला तालुका आपल्या ताब्यात. पण त्याच्यानंतर काळ बदलला की हे जे लोक होती, शत्रू लोक, गनिम लोक जे होती, म्हणजे इसाई, पोर्तुगीज असतील, त्यानंतर मुघल असतील, हे सगळे धर्म प्रसाराचा जास्त वापर करायचे, धर्म वाटवायचे. आपल्या आया बहिणींना, स्त्रियांना पळवून न्यायचे. सिद्धी जो होता जंजिऱ्याचा, जहाज भरून भरून बाहेरच्या देशात स्त्रिया न्यायचा, विकायचा बाहेर. लक्षात ठेवा. आणि मुघल आपल्या स्त्रियांना पकडून आपल्या जनानखान्यात ठेवायचे. हा फरक होता या दोघांमध्ये. एक विकायचा आणि एक आपल्या जनानखान्यात ठेवायचा. ही पद्धत होती. म्हणजे स्त्रियांना जराही सुरक्षा नव्हती त्या काळात. आणि अशा वेळेला सुद्धा मुठभर सैन्य घेऊन यांच्या विरुद्ध लढण्याची ताकद महाराजांनी ठेवली. अगदी बऱ्याच लोकांना माहित नाही, आता जो राज्याभिषेक झाला रायगडावर, महाराजांचा ज्यावेळेला 350 वर्षापूर्वी जो ओरिजिनल राज्याभिषेक रायगडावर झाला, त्यावेळेला महाराजांना किती सैन्य होतं माहितीये. गागा भट्टांच्या एका कागदपत्रामध्ये सापडतं, त्यांनी स्वतः हा शब्द वापरलेला आहे की आपल्याकडे 1.25 लाख एवढं सैन्य आता आपण आपल्याकडे आहे. घोडदळ, हत्तीदळ, पायदळ एवढं आपल्याकडे आहे. 1.25 लाख म्हणजे 75,000चं सैन्य होतं राज्याभिषेकाला महाराजांनी. टोटल सगळं किती होतं, 75,000. आणि आता तुम्हाला मी एक गणती सांगतो, औरंगजेबानी 11 लाखाचं सैन्य पाठवलं होतं स्वराज्यावर. किती, 11 लाख. पोर्तुगीज एका बाजूने होते, डच एका बाजूने, सिद्धी एका बाजूने, त्यानंतर आदिलशाह एका बाजूने होता. या सगळ्या शत्रूंशी स्वराज्य एकटं लढत होतं.
आणि सैन्य किती होतं आपलं? फक्त 75,000. ती राज्याभिषेकाच्या दिवशी अगदी लाखाच्या पुढे पण नव्हते महाराजांचं सैन्य, तरी सुद्धा सगळ्यांना भारी पडत होतं. विचार करा, आता आपण उद्या ज्या उमरखिंडीत जाणार आहे, 1,000 लोक 35,000च्या विरुद्ध लढली आणि गनिमी काळाचं सगळ्यात मोठं युद्ध झालं. माणसाला खर्चटलं पण नाही. या सुधागडापासून काही अंतरावरतीच आहे ते उमरखिंड. एकाही माणसाला खर्चटलं नाही, पण 35,000चा दुवा उडवला. रक्ताचा सडा पडला त्या आंबा नदीला. रक्ताचा सडा, नोंद आहे त्याची अशी की नदीला जवळजवळ 3 दिवस नुसतं रक्ताचा बाट वाहत होता. प्रेत अशी पडलेली होती, सडलेली, कुजलेली. ती उचलायला सुद्धा कोण आलं नाही. एवढा उमरखिंडीचा इतिहास आहे. म्हणजे असे पराक्रम महाराजांनी केलेले आहेत की आपल्या सैनिकांना, आपल्या मावळ्यांना, आपल्या माणसाला जराही लागतं का म्हणे, त्याचा जीव मोलाचा. महाराजांनी आयुष्यात 2च गोष्टी जपल्या, एक किल्ला, दुसरा माणूस. मी नेहमी सांगतो, माणसाला जपणं हे लय महत्वाचं होतं, कारण त्यांना माहिती ही माणसं आहेत तर स्वराज्य आहे. जर ही माणसंच नसतील तर स्वराज्य कोणासाठी? आणि स्वराज्य कशासाठी? तर आपल्या स्वतःच्या संरक्षणासाठी. हे महाराजांना माहिती होतं. आणि आपलं संरक्षण म्हणजे फक्त भूमी नाही, आपला धर्म, जात, वंश, कुळ हे सगळं जपलं त्या काळात. असं या सुधागडाचं महत्व आहे त्या काळातलं आणि आजपर्यंत. आज भले हा ओस पडलेला आहे, लोक जास्त येत नाहीत बघायला. ठराविक काही लोक येतात जातात. दिवसभरात बघले ना आपण, सकाळपासून आले कधी आपण अर्ध्यावर असेपर्यंत लोक गेली, पण तीच लोक काही नाही, फक्त ट्रेकिंग करायला लोक आहेत. किल्ल्याचा इतिहास, महाराजांनी इथे काय केलंय हे कोणीही विचार नाही करत. काय काय लढत आहे. आता त्या एवढ्या बोराईच्या मंदिराजवळ एवढ्या विरगळी आहेत, एवढ्या सतीशिळा आहेत. सतीशिळा म्हणजे स्त्रीची शिळा आहे. म्हणजे कित्येक स्त्रिया सुद्धा मारल्या गेल्या त्या युद्धामध्ये. त्यांच्या शिळा आहेत, असे दगडात हात आहेत त्यांचे चुडा भरलेले. कित्येक पुरुषांच्या विरगळी आहेत, कित्येक समाध्या आहेत. म्हणजे जीवानी या मातीत मुकलेली आहेत लोक या सुधागडावरती. आपले पूर्वज भले ते कुठल्याही कुळातले असू दे, कुठलीही असू दे, पण किल्ल्यासाठी, धर्मासाठी झुंजले ना. हे पाहणं गरजेचं आहे ना. आलंच नुसतं बोरायदेवी फिरले, महाराजा फिरला, वाड्यात फिरला आणि इकडं तिकडं गेलं निघून खाली, काही त्याला अर्थ नाही. या सगळ्याच गड किल्ल्यांमध्ये अशी अवस्था लक्षात सगळ्यांच्या. तर असा हा सुधागड महाराजांनी सुधारून 5,000 खर्च करून नव्याने बांधकाम केलेल्या किल्ल्यांपैकी एक किल्ला. स्वतः बांधलेले 118 किल्ले आहेत महाराजांनी. सुधारलेले जवळजवळ 200-250 किल्ले आहेत. आणि त्यांनी जिंकून आपल्याकडे येऊन जाऊन असे किल्ले जवळजवळ 350-400 आहेत. 650 ते 700 किल्ल्यांचा ऐवज होता महाराजांकडे अगदी शेवटच्या काळात. राजाभिषेकाला आपल्याकडे 275 किल्ले होते राजाभिषेकाच्या दिवशी. आणि या सगळ्यांचा वेग कधी वाढला माहिती आहे? शंभूराजांच्या काळात. अतिशय फास्ट. म्हणजे जे 275 होते ते डबल झाले शंभूराजांच्या काळात. इतकं फास्ट होतं शंभूराजांचं काम. असं या किल्ल्यांचं थोडक्यात महत्व आहे. मी नेहमी सांगतो, भले आपल्या काळ्या दगडातलं असेल पण आपलं सोनं आहे, आपला हिरा आहे, आपण जपलं पाहिजे. मी नेहमी जिकडे जाईल तिकडे सांगतो. एक वाक्य अजून एक नेहमी आहे जे मी नेहमी सांगत असतो बघा, दगडावर दगड रचून हे किल्ल्यांचं बांधकाम केलं. तर हे फक्त नुसतं दगडावर दगड रचले असंच कधी बघायचं नाही. कारण महाराजांनी दगडावर दगड रचून किंवा दगडाला दगड जोडून नुसते किल्ले नाही बांधले, माणसाला माणूस जोडून स्वराज्य होतं. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. या दगडाने एवढंच महत्व आपल्याला आहे. आणि अजून एक रायगडावर नेहमी सांगतो दरवाजावरती की लोक असं सांगतात की आकाशातले जे तारे आहेत ते मोजता येत नाहीत. पण हे आकाशातलं लय दूरचं राहिलं, तुम्ही जमिनीवरचा हा आमचा जो स्वर्ग आहे सह्याद्रीचा किंवा महाराजांनी घडवलेले किल्ले त्याचा दगड मोजून दाखवा. एकच किल्ल्याचा मी म्हणतो, कुठलाही एक किल्ला, रायगड घ्या, सुधागड घ्या, कुठलाही किल्ला, फक्त ह्या सुधागडाचा तुम्ही दगड मोजून दाखवा. असा एकही व्यक्ती सापडणार जो अख्खा दगड मोजून दाखवेल. कारण त्याची गणनाच म्हणजे मोजमापच करू शकत नाही. जर याच दगडामध्ये आपल्या देवळातला देव आहे ना, याच पाषाणामध्ये, त्याच वीडवर 1.25 ते 2 फुटाच्या मूर्तीला आज अख्ख्या जगाने 550 वर्षानंतर रामराज्य म्हणून राम मंदिर आपल्या डोक्यावर घेतलं ना. त्याच रामाच्या दगडापासून बनवलेलं हे सुद्धा सह्याद्री आहे ना. फरक काय सांगा? दगडच ना शेवटी. दगडांमध्ये किती फरक असला तरी तो दगडच. मग तो दगड जर पुजला जाऊ शकतो तर हा दगड का नाही? हे तर एवढं मोठं आहे वैभव. तसंच आपल्या या किल्ल्यांना मंदिरासारखंच दर्जा आहे थोडासा. तर आपण ते जपलं पाहिजे. ज्यांना कळतंय त्यांना वळतंय, ज्यांना वळतंय ते जपतायत, ज्यांना नाही कळत ते सोडून देतात. आलं गेलं एकसारखं. त्यांना आपलं घर, आपण बोलतो आपल्या कंपाऊंडच्या स्वच्छता पाहिजे, बाकीचं गेलं कुठे बंद, आपला फरक नाही पडत. म्हणून मी नेहमी गराव सांगतो की गेल्यानंतर आपण स्वच्छता आपण ठेवायचं. भले लोकांना आपण सांगू न थकू, 10 लोकांना आपण सांगू शकत नाही, आपलं एकच तोंड आहे. सगळ्यांना सांगा, काही लोक उलट पण बोलतील, पण एवढं तर करू शकतो की स्वतः टाकायचं नाही. हे जर आपण पाळलं ना तर तुम्हाला बघून दुसरं करेल, तर बदल होईल. नाही तर बोंबतून ओरडून काही उपयोग होणार नाही. सगळ्या गोष्टी कधीच बदलणार नाही. आज किल्ल्यांची अवस्था किती वाईट आहे सगळ्यांना माहिती आहे. खूप वाईट अवस्था आहे.
म्हणजे खरंच सांगतो, दुर्ग संवर्धन संस्था जर महाराष्ट्रात नसतील तर किल्ले बघायला सुद्धा शिल्लक राहणार नाही. सगळे लोक विकून खातील. ही सत्य परिस्थिती आजची. म्हणून जीवाचं रान करतात. बरं, ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, हा दरवाजा की आता आपण जिथून आलो हे सगळं बुडलेलं होतं, सगळं मातीच्या ढिगाऱ्यात होतं. हा, पण बाळरायगड परिवार आणि स्थानिक मैत्री संस्था, शाळेतल्या कॉलेजच्या पोरांनी येऊन हा अख्खा दरवाजा पूर्ण मातीने भरलेला होता खूप वर्षापासून. कारण सुधागड आहे हेच लोकांना माहित नव्हतं ना पूर्वी. मग जेव्हा लोक यायला लागले, म्हणजे बाळरायगड परिवाराने जेव्हा संस्थेला म्हणजे घेतलं असेल 4-5 वर्षापूर्वी, तेव्हा त्यांनी पाहिलं की हे सगळं गाडलेलं आहे. मग त्यांनी ते मोहिमा करून 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 ते सगळं मोकळं केलं, म्हणून आज आपण खाली आलो. हा, बघ ते बाबा सांगतात. म्हणजे हे आपल्याला कळलं पाहिजे. असं नसतं की तुम्हाला मग गडावर जाता येत नाही तर आपण काय करू शकत नाही. जे करतात ना त्यांना आपण मदत करायची. आर्थिक सहकार्य करा, वस्तू द्या, कुदळ फावडी द्या, घमेली द्या, काही पण द्या, पण त्यांना जे लागेल ते द्यायला पाहिजे. आपण हे केलं तरी पण आपण खूप काही केल्यासारखं आहे. भले आपल्याला जायला जमत नाही. असं थोडक्यात याचं महत्व आहे. अगदी सकाळी मी सांगितलं, बहमनीच्या काळापासून या किल्ल्यामध्ये वास्तव होतं. बहमनीनंतर आदिलशहा नंतर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये हा किल्ला आला. किल्ल्यानंतर बऱ्याच काळ आपल्याकडे राहिल्यानंतर परत मुघलांकडे गेला. मुघलांनंतर परत मराठ्यांकडे आला. मराठ्यांनंतर हा किल्ला पेशव्यांकडे गेला. पेशव्यांनंतर जेव्हा ब्रिटिशांनी 1818ला गॅझेट काढला संपूर्ण भारतभर, त्यावेळेला हा किल्ला कायमस्वरूपी कोणाकडे गेला? ब्रिटिशांकडे गेला. लक्षात आलं? मग या किल्ल्यांची काय झाली? सगळी वाटावाट लागली. कोणी इकडे येणं बंद झालं, कारण सगळे फॉरेस्टच्या ताब्यात गेले. ब्रिटिश फॉरेस्ट डिपार्टमेंट हे ब्रिटिशांनी स्थापन केले, त्यांच्याकडे सगळे किल्ले गेले. मग तेव्हापासून हे ओस पडले. आता या 5-10 वर्षात किल्ला काय लोकांना कळू लागलं. नाही तर कुणालाच माहित नव्हतं किल्ले काय असतात. उदा छत्रपती शंभूराजे कोण आहेत हेही लोकांना माहित नव्हतं आजपर्यंत. आता थोडंफार कळायला लागलं की शंभूराजांचा काय पराक्रम आहे, कोण होते, त्यांनी काय केलं, कुणासाठी केलं, ते आता कळायला लागलं. असं बदल होतोय ना, असं नाही. काही असं वाटतं की पटकन व्हायला पाहिजे, नाही होत. हजारो वर्षाचा, शेकडो वर्षाचा काळ गेलाय हा इतिहास घडायला. तर बदल होण्यासाठी पण वेळ जाणार. समजलं? आपल्याला बोमटावं लागणार, पर्याय नाही. कंठ फुटेपर्यंत सांगावं लागणार. आपला कस जाणार, त्यांनी रक्त सांडलंय, आपण घाम तरी गाळावा, असं माझं वैयक्तिक मत. एवढं प्रत्येकाने टाळावं, एवढं सांभाळावं, बाकी काय नाही. सांगायला तर खूप आहे या भागामध्ये. आता ही गोमुखी जे सांगत राहिलं मेन गोष्ट, आणि मग आपण जाऊया. गोमुखी म्हणजे काय की तुम्ही कधी एस्कॉनवाल्यांचं जर एक चिन्ह पाहिलं, त्यांच्याकडे त्यांच्या दुकानात शॉपमध्ये असतं, गाय किंवा कुठेही गाय जेव्हा गायीच्या कुशीमध्ये वासरू असतं तेव्हा वासरू दूध पित असतं, बरोबर की नाही? वासरू जेव्हा दूध पितं तेव्हा गाय ना अशी वळलेली असते आणि त्या वासरूला काय करते? चाटत असते. पण मुळात ती चाटत नसते, ती वासराला लपवते. काय करते? वासराला लपवते की दूध पिणारं माझं बाळ दुसऱ्याच्या नजरेत पडू नये. आई पण बघा, बाळाला दूध पाजते तेव्हा काय करते? पदर घेते. का? आपलं बाळ दुसऱ्याच्या नजरेत पडू नये. शरीरासाठी असं नाही, पण त्या बाळासाठी पण असतं. त्याला नजर लागू नये किंवा ते नजरेत पडू नये किंवा काय कसं काय याच्यासाठी. सेम तसंच गोमुखी म्हणजे काय? 2 प्रकार गोमुखी असतात. एक म्हणजे डायरेक्ट गायचं तोंड, आणि एक ही पद्धत असते जे टर्न होऊन लपवलेलं असतं, वासराला आत लपवतात. सेम तसंच इथे काय केलंय की हा गडाचा जो मेन दरवाजा आहे हा महत्वाचा वास्तू आहे. त्याच्यामुळे काय केलंय की असं टर्न मारलाय गोमुखी आणि आत दरवाजा लपवलाय. कारण समोरून जर तोफगोळ्याचा मारा झाला तर दरवाजावर पडू नये. तो कुठे पडणार? भिंतीवर पडणार. आता समजा लाकडाचा उंडका म्हणा किंवा काही म्हणा जरी मारायचं म्हटलं तरी अंतर छोटं ठेवलं. तुम्ही वडका केवढा? एवढा छोटासा आणणार आहे 2-4 फुटाचा? उंडका लांबच पाहिजे ना. आणि हे सगळे प्रकार भुईकोट किल्ल्यात होतात, गिरिदुर्गांवर होत नाहीत. पण तेही झालं तर महाराजांनी काय केलंय? जाणून बुजून अंतर छोटं ठेवलं. बरं, मग अशी येताना अजून एक गोष्ट सांगली, आपण थांबलो. वर पाण्याचे टाके आहेत, सेम रायगडासारखी सिस्टीम आहे. हे सगळं करून सुद्धा जर किल्ला लढवता येत नाहीये आणि आपण हतबल झालोय, तर अशा वेळेला ते लोक काय करतात की याच्यावर जे पाण्याचे टाके आहेत त्याला सुरुंग लावतात. सुरुंग लावलं की ते 10 लाख 20 लाख लिटर पाणी काय होते? डायरेक्ट कुठे येणार? या गॅपमध्ये. गॅप आला की दरवाजा खोलायचा की पाणी डायरेक्ट. बाहुबली पिक्चर पाहिला ना सगळ्यांनी, त्यात एक सीन दाखवलाय. बाहुबली काय करतो? ते धरण काय करतो? फोडतो. आणि त्या तटबंदीच्या कडेने जेवढी लोक आलेली सैन्य सगळं काय होतं? वाहून जातं. सगळ्यात मोठं संकट क्षणाला का नसू दे पण निघून जातं. भले त्यांच्याशी आपण नंतर लढू शकतो किंवा काही होऊ शकतं पुढे भविष्यात, पण तो क्षण राखणं गरजेचं असतं. तसं हे त्या क्षणाला राखण्यासाठी पाण्याचे टाके आहेत की वेळ पडली की सुरुंग फोडायचे आणि हे पाणी सगळं खाली वाहून जाते. अशा पण लक्षात आलं? आता इथे खाली अजून 2-3 पाण्याचे टाके आहेत. हनुमान टाका आहे, त्याच्यानंतर तानाजी टाका आहे या साईडला खाली म्हणजे वर येताना. त्यानंतर 2 लेण्या आहेत. जे किल्ले अति जुने असतात ना, ओळखायचे कसे सांगतो? सगळ्यात जुने किल्ले जे असतात म्हणजे नव्याने बांधलेले अगदी किल्ले त्या किल्ल्यांना नाहीये. जर तुम्ही मल्हारगडला जर गेलात पुण्यात तर त्या किल्ल्याला तुम्हाला बघायला मिळणार नाही. पण प्राचीन किल्ला ओळखायचा कसा? जसं मी तुम्हाला सांगितलं की बहमनी सत्तापासून हा वापरात होता.
म्हणजे 14व्या शतकापासून अगदी आज आपण आता 21व्या शतकात आहे, तेव्हापासून आजपर्यंत या किल्ल्यामध्ये वास्तव आहे. म्हणजे वेगवेगळ्या राजवटींचं ओळखायचं एकच की त्या किल्ल्याच्या आसपास किंवा त्या किल्ल्याच्या परिसरात लेणी असते. लेणी ही किल्ल्याच्या आधीचा पहिला पायरी आहे. लक्षात ठेवा, जेव्हा किल्लाच घडला नव्हता तेव्हा व्यापार चालायचा. मी सकाळी सांगितलं की नाही, समुद्रातून व्यापार हा जुन्नर मार्गे, पैठण मार्गे, नाशिक मार्गे ह्या सगळ्या भागामध्ये व्यापार चालायचा. मग या व्यापाऱ्यांना राहण्यासाठी किंवा त्या तांडवांसाठी ह्या लेण्यांची निर्मिती झाली. आणि त्या या सुधागडच्या परिसरात आहेत. काही ठाणाळे लेणी आहे खाली, त्यानंतर दुसरी कुठली आहे, अजून एक आहे. अजून कुठली बाबा लेणी? अजून एक लेणी तिकडे खडसांबळे लेणी. हा, खडसांबळे, हा बरोबर, ती एक लेणी आहे. म्हणजे इथं आसपास लेणी आहेत. रायगडाला पण एक लेणी आहे, पाहिली तर पण तुम्ही. रायगडाला अंधारी लेणी, अंधारी लेणी लेणी ती रायगडाला सुद्धा आहे. तर लेणी ही सुरुवातीचा म्हणजे त्याचा टप्पा आहे आणि मग गडाचं बांधकाम आहे सुरक्षा दृष्टीने. लक्षात आलं सगळ्यांच्या? अशा प्रकारे इथलं थोडंसं हे आहे. तर माझं एक वैयक्तिक मत आहे की महाराज स्वतः इथे कधी आले असतील हे आपल्याला माहित नाही, कारण इतिहासात त्याच्या नोंदी नाहीत. पण स्वराज्याचा जर विचार केला तर आपण असं धरून चालायचं की नक्कीच इथे कधी ना कधीतरी महाराज स्वतःहून नक्की आले असतील. हे 100% आहे. असं होऊच शकत नाही की सुधागड किल्ला महाराजांनी पाहिला नसेल. जर त्यांनी एवढा पैसा त्याच्यावरती खर्च केलाय तर कधी ना कधी तिथं नक्कीच पाहिला असणार. असा कुठलाच किल्ला नाही. अगदी राजाभिषेकाची तुम्हाला एक नोंद सांगतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की राजाभिषेक सोहळा गडावर चालू होता तेव्हा बाकीच्या गड किल्ल्यांवरती काय चालू होतं त्यावेळेला. बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. आजही सगळे उठसूट चलो रायगड, लाखोची संख्या तिकडे जाते आणि रायगडची वाट लावून ठेवतात. पण असं नाहीये. हाच राजाभिषेक सगळ्याच किल्ल्यांवर होऊ शकत होता किंवा अजूनही होऊ शकतो. एकाच किल्ल्यावरती लोड टाकण्याची गरजच नाही. त्या काळामध्ये स्पष्ट नोंद आहे की महाराजांनी राजाभिषेकाच्या 1 ते 2 महिना आधी प्रत्येक किल्ल्याला भेट दिली आणि त्या किल्ल्यावर जो किल्लेदार आहे, जे सैनिक आहेत, त्या प्रत्येकांना काही ना काहीतरी बक्षीस दिले, त्यांचे सन्मान केलेत. का? कारण या लोकांचा रायगडावर आणून सन्मान करू शकत नाही, कारण किल्ला सोडू शकत नाही ना. यांना पहारा द्यायचा आहे, सोडू शकत नाही. महत्वाच्या लोकांना फक्त निमंत्रण दिले, त्यांना बोलून घेतलं. पण तेही लोक किती बघा खुश नसीब आहेत. ते किती म्हणजे बोलतात ना आपण, त्यांना सुद्धा किती आनंद आहे की भले आम्ही रायगडावर नाही गेलोय पण महाराजांनी इथे येऊन आमचे सन्मान केले गडावर. आणि हे स्पष्ट आहे. अगदी प्रतापगडावर भवानी मातेच्या दर्शनाला गेले तेव्हा तिथे प्रत्येकाचे सन्मान केल्याच्या नोंदी आहेत, पत्रक आहेत. म्हणजे एवढं सगळं त्यांना माहिती आहे कुणाला काय द्यायचंय, कुणाला काय करायचंय. असं नाही की बा रायगडावर जे हजर होते त्यांनाच फक्त तलवारी आणि मानाची वस्त्र दिली, असं नाही. आपल्या गड किल्ल्यांना राखणारे सगळ्यात महत्वाची संख्या आहे ती म्हणजे माणसांची. म्हणून त्यांना त्यांचं हे करणं म्हणजे सत्कार सन्मान करणं महाराजांचं कर्तव्य होतं, ते त्यांनी केलंय. तसं या सुधागडावरती सुद्धा जे जे किल्लेदार असतील त्यांनी जे राखलंय त्यांचा नक्की सन्मान त्या काळात झाला असणार हे निश्चित. म्हणून मी नेहमी सांगतो, भले आपण त्या बाजूने आलो पण आपल्यासाठी हा उभा महाराजांचा स्पर्श आहे. मी नेहमी सांगतो, अखंड रायगड महाराज आहेत. सेम तसेच आपल्यासाठी हे गड किल्ले महाराजच धरून चालायचं. फक्त आपल्या म्हणजे बोलतात की आयुष्यात असा माणूसच नाही ज्याच्याकडून गुन्हा होतच नाही. चालता बोलता आपल्या पायाखाली मुंग्या मारतात, आपल्याला पाप लागतंय. आता आपल्याकडे पर्यायच नाही शूज घालून चालण्यासाठी, नाही तर या मंदिरात आपण हे पण चाललो नसतो. पण सेफ्टीसाठी आपण हे सगळं चालतो, पण आपल्यासाठी मंदिर आहे. पण तरी पर्याय नाही म्हणून आपण असं चालतो. पण निदान ही पायरी तरी आपल्यासाठी एवढी पूजनीय आहे की आपण तिथे नतमस्तक होऊन आता बरे उलटण परत असं का असू दे पण आज जायचं. आपल्यासाठी ती रायगडाच्या पायरी एवढीच पवित्र आहे हे लक्षात ठेवायचं. कारण मी नेहमी सांगतो, जर रायरी महाराजांना मिळालं नसता, हा विचार करून चालायचं. बघा, महाराजांचा जन्म माहुली किल्ल्यावर झाला असता. अगदी 6 महिने महाराजांनी तिथून उतरलं शहाजीराजांनी शिवनेरीवर नेलं, म्हणून महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला. आता कुठे झाला असता? माहुली किल्ल्यावर. हा थोडासा अंतराचा विचार करायचा. जर महाराजांना रायरी भेटला नसता तर जावळीमध्ये, तर इथे राज्याभिषेक सोहळा झाला असता. आज संभाजीराजे इथे येऊन राज्याभिषेक करून गेले असते. अखंड महाराष्ट्रातली सैन्य सगळं किंवा सगळे लोक आज या गडावर आले असतात. म्हणजे त्यासाठी आपण हा विचार करायचा. मग तेवढंच हा पवित्र आहे की नाही, मानलंच पाहिजे. एवढं लक्षात प्रत्येकाने ठेवा. आतमध्ये दोन्ही बाजूला देवड्या आहेत सैनिकांच्या, कोणी आलं की चेक करायला. आतमध्ये गेल्याच्या नंतर पण असं नाही बघा, प्रशस्त जागा नाही ठेवलेली आहे. तिथे पण छोटासा चौकन ठेवलेला आहे आणि प्लस जाताना सुद्धा वाट छोटी ठेवली बाहेर पडताना. कारण सैनिक जरी शत्रू घुसला तरी काय होईल, कमी कमी टप्प्याने काय होईल, प्रवेश करेल. अशा पद्धतीचं इथं बांधकाम दिसलं सगळ्यांना. आता इथे एक अजून एक गोष्ट आहे. रायगड जर कोणी नीट पाहिला असेल, हे जे स्ट्रक्चर आहे हुबेहूब रायगडासारखं, म्हणजे काहीच फरक नाही. रायगडाच्या ज्या वास्तू आहेत, अगदी जिजाऊंचा वाडा, महाराजांचा वाडा, किंवा तुम्ही बाजारपेठ पाहिले, महाजनपेठ, त्याचा जो कट्टा आहे त्याचं हे सगळं बांधकाम सेम आहे, एकच. कारण हे सगळं बांधकाम कोणी केलंय? हिरोजी इंदळकरांनी. लक्षात. ओके.
तर अशा प्रकारचं हे थोडंसं याची माहिती आहे जेवढं देता येईल. तर मित्रांनो, आता वाजलेले आहेत 5 आणि दिवसभर काही खाल्लं नाही आणि त्या काकाने पण सुद्धा काही खाल्लेले नाहीत. तर आणले होते मक्के, तर आता ते शिजवतोय. कुक आहेत आमचे नेहमीचेच. मक्के ते शिजवतोय सिलेंडरवरती. आता हे खायचं आणि गड उतारीला सुरुवात करायची. तर मित्रांनो, आता चोरदिंडीकडे आपण जात आहोत. चोरदिंडी म्हणजे जर अचानक जर आक्रमण वगैरे झाले तर जो एक मार्ग असतो बाहेर निघण्यासाठी, चोरवाड बोलतात त्याला, तर तो या साईडला आहे. ते कसं आहे ते आपण आता बघूयात. तर हा रस्ता आहे निघण्यासाठी चोरवाट. हे बघा, चोरदिंडी. हे इकडनं खाली उतरायचं आहे. ही चोरवाड शत्रूने आक्रमण केला. आणि इकडून गायब गायब. मात्र दिसणार पण नाही आपण कुठं आहे. मला खाली उतरायचं. काय रचना बनवली बाबा. हा बघा रस्ता बाहेर निघण्यासाठी. आणि इकडनं असं खाली उतरण्यासाठी हा रस्ता आहे खाली. मित्रांनो, आता संध्याकाळी 6 वाजलेले आहेत आणि आम्ही आता गड उतरायला सुरुवात केलेली आहे. कारण की गड खूप मोठा आहे आणि गडावरती बघण्यासाठी खूप काही आहे. इतिहास पण खूप मोठा आहे गडाचा. तर तुम्ही नक्कीच या गडाला भेट द्या. पायऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित नाही आहेत. बारीक खडी सुद्धा निघालेली आहे, त्याच्यामुळे स्लिप होऊ शकतो पाय.
आता आम्ही गड उतार झालेलो आहोत आणि आता घरी जायच्या तयारीला लागलेलो आहोत. सगळे दमलेले आहेत. तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.